विद्यार्थ्यांनो, आज आपण एक आपला डोळे उघडणारा व्हिडिओ आपण पाहणार आहे. खास करून वर्बचे अर्थ आपण कसे लक्षात ठेवायचे आणि कसे पाठ करायचे. आता आपल्या जनरल मेथडनुसार जसं आपण शिकत आलो, मी सुद्धा याच पद्धतीनं अगोदर शिकलेलो होतो. जसं गोचा अर्थ आपण काय शिकतोय, जाणे. कमचा अर्थ काय शिकतो आपण, येणे. आता मला एक सेंटेन्स सांगा, हाच सेंटेन्स आहे, हाच इथचा गो आपण इथं घेतलेला आहे. गो टू स्कूल. मग गो टू स्कूलचा गोचा अर्थ जर जाणे होत असेल तर याचा अर्थ का मग शाळेला जाणे होते की शाळेत जा असं होते. कम म्हणजे येणे जर होत असेल तर कम हिअर, तर याचा अर्थ इथे येणे होईल का येथे या होईल हे आपण ठरवायचं. तर याचा अर्थ येणे जर घेतला तर आपलं टोटली इंग्लिश शिकणंच रॉंग होऊन जाईल. म्हणून याचे अर्थ आपण कसे लक्षात ठेवायचे, जेव्हा हे क्रियापदाचं पहिलं रूप असते तेव्हा त्याचा अर्थ आपण आज्ञार्थामध्ये घ्यायचा, आज्ञार्थी अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. गो म्हणजे जा घ्यायचा आहे, जाणे आपण बिलकुल घेणार नाही. कम म्हणजे या